पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। श्री ब्रह्मानंद स्वामींची 118वी पुण्यतिथी उत्साहात साजरी। शिंदखेडा येथील बुराई नदीकाठी असलेल्या दत्त मंदिर परिसरात समाधीस्थ श्री ब्रह्मानंद स्वामींची 118वी पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्त विधिवत पूजा, अभिषेक व वेद मंत्रांच्या घोषात धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला। इंग्रजांच्या कारकिर्दीत शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले गोपाळ बाजी कानिटकर हेच पुढे ब्रह्मानंद स्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले। ध्यान साधनेत सातत्यानं तल्लीन असणाऱ्या गोपाळ बाजी यांनी जिवंत समाधी घेण्याचा संकल्प करून दत्त मंदिराची जागा निश्चित केली। सुमारे 1.25 महिना अखंड ध्यानधारणेनंतर मराठी महिना पौष शुद्ध चतुर्थी इसवी सन 1907 मध्ये त्यांनी देहत्याग केला। समाधी प्रसंगी त्यांनी आपले नाव ब्रह्मानंद स्वामी असं स्वीकारले। या पुण्यतिथीनिमित्त जय परशुराम ब्राह्मण सभा शिंदखेडा यांच्या पुढाकारानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। वेदशास्त्र संपन्न केतन मधुकर कुलकर्णी, राहुल सुरेश जोशी, सोमनाथ पिले व सतीश मुळे यांच्या मुखातून वेद मंत्राचा घोष झाला। कार्यक्रमास ब्राह्मण सभा अध्यक्ष प्रदीप दीक्षित, उपाध्यक्ष अनिल जोशी, सचिव विवेक नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी सपत्नीक उपस्थित होते। बालाजी मंदिर संस्थानचे मठाधिपती मेघश्याम बाबा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले। पुण्यतिथीनिमित्त खिचडी व वांग्याची भाजी असा महाप्रसाद वाटप करण्यात आला। मोठ्या संख्येने ब्राह्मण समाज बांधव व परिसरातील नागरिकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला। कार्यक्रम अतिशय भक्तिमय व उत्साही वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हेमंत रघुनाथ जोशी, विवेक डांगरीकर, सुहास जोशी, मिलिंद जोशी, देवेंद्र जोशी, दिलीप जोशी, सचिन उर्फ नंदू जोशी आदींनी विशेष परिश्रम घेतले। तसेच समाधीस्थ ब्रह्मानंद स्वामींची सविस्तर माहिती प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांनी कथन केली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।